चलो गुड इव्हनिंग. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय का? काय काय डिस्टर्बन्स आहे? ओके ओके चलो विल स्टार्ट न्यू चॅप्टर. Name of the chapter is structure organization in animals. See, in this chapter we have to discuss two parts. The first part is animal tissue, and second part is organ and organ system, and third part is cockroach. So that is type study. आपण या चॅप्टर मध्ये ना ऍक्च्युली दोनच पार्ट बघणार आहोत. एक म्हणजे अॅनिमल टिश्यू, ज्याच्यामध्ये ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम सगळंच येतं, आणि पुढे आणि त्याच्यानंतरचा टॉपिक बघणार तो कॉकरोच. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं की या चॅप्टर मध्ये अजून दोन अॅनिमल्स इन्क्लूड केलेले होते, म्हणजे जुन्या याच्या टेक्स्टबुक मध्ये तुमच्या आहेत ते, म्हणजे अर्थवर्म आणि दुसरा म्हणजे फ्रॉग. पण एनसीईआरटीने दोन टॉपिक ओमिट केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला दोनच टॉपिक फक्त बघायचे आहेत. अॅनिमल टिश्यू आहे आणि दुसरा म्हणजे टाईप स्टडी आहे कॉकरोच, ज्याच्यामध्ये आपल्याला एंटायर कॉकरोचचं एक्सटर्नल फीचर्स, कॉकरोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम, कॉकरोचची रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रेटरी सिस्टीम, एवढ्या सगळ्या सिस्टीम्स कॉकरोच मध्ये बघायच्या आपल्याला. सो आपण यातला पहिला जो पार्ट चालू करतोय तो म्हणजे अॅनिमल टिश्यू. नाउ ऍक्च्युअली यू नो दॅट definition of tissue is a group of cell, okay, or you know that in multicellular organism group of similar cells along with intracellular substance perform a specific function. Such an organism is called tissue, or in short you can say the simple definition of tissue is a group of cell having same embryonic origin, structure and function is called tissue. सो टिश्यूची डेफिनेशन अशी आहे की ग्रुप ऑफ सेल्स, आपण मागच्या किंगडम ॲनिमलमध्ये बघितलेलं, सेल सगळे एकत्र येऊन टिश्यू फॉर्म होतात, टिश्यू सगळे एकत्र येऊन ऑर्गन्स तयार होतात, ऑर्गन्स सगळे एकत्र येऊन सिस्टीम तयार होते, आणि अख्ख्या सिस्टीम पासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतो. सो बेसिकली डेफिनेशन ऑफ टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल हॅव्हिंग सिमिलर एम्ब्रियोनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन. नाउ various tissue combine together in an orderly manner to form a large function unit which is called as organ. टिश्यू सगळे एकत्र येतात, एकत्र येऊन ऑर्गन तयार होतं, आणि ऑर्गन कंबाईन टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम. ओके, सो बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स इन अवर बॉडी. दोन प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत. व्यवस्थित आहे का? पहिले सेल्स आहेत ना, त्यांना सोमॅटिक सेल्स म्हणतात, आणि दुसरे सेल्स आहेत त्यांना जर्म सेल म्हणतात. जर्म सेलचं दुसरं नाव आहे जर्मायनल सेल्स. आता हे दोन सेल्स कुठे मिळतात? तर जर्म सेल्स आहेत ना, हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये मिळतात, म्हणजे गोनॅड्स मध्ये मिळतात. से इन केस ऑफ मेल टेस्टीज मध्ये, इन केस ऑफ फिमेल ओव्हरी मध्ये. सो टेस्टीज आणि ओव्हरी मध्ये मिळणाऱ्या ज्या सगळ्या सेल्स आहेत, द जर्म सेल्स आर फाउंड इन टेस्टीज अँड ओव्हरी. दे आर ऑल्सो कॉल्ड एज जर्मायनल एपिथेलियल सेल्स. जर्मायनल एपिथेलियल सेल्स आर फाउंड ओनली इन टेस्टीज अँड ओव्हरी. फक्त टेस्टीज आणि ओव्हरी मध्येच आढळतात. सो टेस्टीज आणि ओव्हरी मधल्या सेल्स सोडून जेवढ्या सगळ्या बॉडी मधल्या सेल्स आहेत, त्या सगळ्या सेल्सना सोमॅटिक सेल्स म्हणतात. पहिले क्लिअर करून घ्या, सगळ्या सेल्सना सोमॅटिक सेल्स म्हणतात. नो, आपल्या बॉडी मधल्या सगळ्या सेल्स ह्या डिप्लॉइड आहेत. डिप्लॉइड मीन्स व्हॉट? देर आर 46 क्रोमोझोम्स. वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन बीइंग. सो वेदर इट इज सोमॅटिक सेल और जर्मायनल सेल और जर्म सेल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रायमॉर्डियल सेल्स. त्याला प्रायमॉर्डियल सेल्स पण म्हणतात. So whether the somatic cells or germinal cells or germ cells, all the cells are diploid. Diploid means they contain 46 chromosome. प्रत्येक सेल मध्ये 46 क्रोमोझोम, 46 क्रोमोझोम असतात. Now you know that the cell undergoes division, and there are two type of division. One is called meiosis and second one is mitosis. Now in somatic cell the mitosis takes place, while in germinal cells meiosis takes place. नाउ कोणी मला सांगू शकेल का व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिओसिस अँड मायटोसिस? थोडासा आपण हे बेसिक बघतोय हा, आणि मग आपण विषयाकडे जातोय. एनीवन कॅन से डिस्टिंग्विश बिटवीन मिओसिस अँड मायटोसिस?
कोणी सांगू शकेल मला मिओसिस आणि मायटोसिस मधला डिफरन्स? What happen in meiosis and what happen in mitosis, and where meiosis takes place and where mitosis takes place? हा बोला. अरे एवढे सगळे तुम्ही जॉईन आहात, बोला. Where meiosis takes place, where, what is the difference between meiosis and mitosis? मिओसिस आणि मायटोसिस मधला फरक काय? 10th ला तुम्हाला होता आय थिंक. अरे कोणालाच माहित नाही? सरप्राइजिंग. येस, नाव घेऊन सांगतो म्हणजे सांगाल आता. येस, निधी, सानिया, सिद्धी, विक्रांत. Mitosis results into two diploid cells. Two diploid cells. Okay. Okay. Where it takes place? Where mitosis takes place? Ekta, Chinmay, mitosis results in two identical daughter cells and meiosis results in 4 sex cells. Okay. What about Ekta? What about Chinmay? Sania? माहित नाही तुम्हाला? सिद्धी, विक्रांत, सिद्धी, meiosis germ cell. Okay. Okay, now, okay. Nidhi, somatic cell. Mitosis, somatic cell. Okay. See, the division of meiosis and mitosis related with the chromosome number or related with the number of cells? meiosis आणि मायटोसिस ही प्रोसेस सेल्सच्या नंबरशी रिलेटेड आहे का सेल्स मध्ये असलेल्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे? Okay, now tell me what do you mean by diploid and haploid? Genetic variation in meiosis. Okay, now मला असं सांगा की हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड मध्ये फरक काय? If I say haploid cell or if I say diploid cell, then what is the difference between haploid cell and diploid cell? जर मी हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल म्हणतोय तर हॅप्लॉइड सेल म्हणजे काय आणि डिप्लॉइड सेल म्हणजे काय? Right, diploid is 2n and haploid is n. Okay. Number of chromosome. Okay, so what do you mean by n and what do you mean by 2n? If I say cell is haploid, means you can write cell is n number n लिहिता तुम्ही. So what do you mean by haploid cell? काय haploid cell म्हणजे? Half number of total chromosome. Okay, haploid has half number of total chromosome. Right. Okay. ठीक आहे. Good. n is equal to 23. Right. Okay, छान. बघा आता सोमॅटिक सेल आणि जर्म सेल मधला बेसिक फरक तुम्हाला मी सांगतो. राईट, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बघा, जर्म सेलला आपण जर्मायनल सेल म्हणतो आणि सोमॅटिक सेल्स आहेत. बॉडी मधल्या सगळ्या सेल्स आहेत ना, यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात. ऑल सेल्स आर डिप्लॉइड. ओके, नाउ मिओसिस and mitosis are the two cell divisions. Mitosis is a multiplication division in which the diploid number is maintained. So 46 chromosome पासून diploid cells पासून diploid cells तयार होणार. The numbers, chromosomal number get multiply means what? Chromosomeचा number अर्धा होत नाही. So mitosis is also called as multiplication division and the meiosis is also called as reduction division. मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन असं म्हणतात. मायटोसिस ही प्रोसेस सोमॅटिक सेल मध्ये होते आणि मिओसिस ही प्रोसेस जर्मायनल सेल मध्ये होते. पण
मिओसिस मध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे दोन पार्ट आहेत. मिओसिस 1 ही रिडक्शन डिव्हिजन आहे आणि मिओसिस 2 ही मायटोटिक डिव्हिजन आहे. पण मी आता तिकडे डिटेल मध्ये जात नाही, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, ते तुम्ही सेल डिव्हिजन मध्ये शिकाल पुढे. सोमॅटिक सेल मध्ये मायटोसिस होतं आणि जर्मायनल सेल मध्ये मिओसिस होतं. आता असं का होतं? तर जर्मायनल सेल्स जे आहेत, ज्याला आपण जर्म सेल म्हणतो, या जर्मायनल सेल्स पासून काय तयार होणार? स्पर्म आणि एग तयार होणार. Now always you know that sperms are haploid in number and egg is also haploid number. When the two haploid gametes fuse or during the process of fertilization, two haploid gametes fuse to form a diploid zygote. So जर diploid zygote तयार व्हायचा असेल तर जर्मायनल सेल मध्ये मिओसिसच व्हायला पाहिजे, तरच क्रोमोझोमचा नंबर अर्धा होईल. आणि जर क्रोमोझोमचा नंबर अर्धा झाला तरच फ्युजन झाल्यानंतर डिप्लॉइड कंडिशन मेंटेन राहील झायगोट मध्ये. सो झायगोट मध्ये डिप्लॉइड कंडिशन मेंटेन राहण्यासाठी स्पर्म आणि एग हे हॅप्लॉइड असणं आवश्यक आहे. आणि हे जर हॅप्लॉइड असणं आवश्यक आहे तर जर्मायनल सेल्स म्हणजे जर्म सेल्स, बरोबर ना, जर्म सेल्स किंवा जर्मायनल सेल्स मध्ये मिओसिसच व्हावं लागतं. सी वी आर टॉकिंग अबाउट नंबर ऑफ सेल्स ची आपण नंबर ऑफ सेल इज नॉट फोकस करत नाही, मी नंबर ऑफ सेल्स सांगत नाहीये, मी नंबर ऑफ क्रोमोझोम सांगतोय. सो सेल मधल्या क्रोमोझोमचा नंबर आहे हा जर्मायनल सेल्स मध्ये मिओसिस होत असताना हॅप्लॉइड होतो. जर्मायनल सेल इज ऑलवेज डिप्लॉइड, सोमॅटिक सेल इज ऑलवेज डिप्लॉइड. when the division takes place in germinal cells, the diploid condition is reduced to haploid. So n number of chromosome तयार होतात एग मध्ये आणि स्पर्म मध्ये. So sperm is always haploid male gamete, egg is always haploid male gamete. So when the two haploid gamete reunite or fusion takes place, or you can say during the process of fertilization, n आणि n म्हणजे 23 आणि 23 क्रोमोझोम एकत्र येऊन 46 क्रोमोझोमचा डिप्लॉइड सेल म्हणजे झायगोट मेंटेन होतो. तो मेंटेन होण्यासाठी जर्मायनल सेल मध्ये किंवा जर्म सेल मध्ये मिओसिस व्हावं लागतं आणि म्हणून जर्मायनल सेल्स मध्ये मिओसिस होतं. आता या मिओसिसच्या प्रोसेस मध्ये दोन पार्ट येतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 इज रिडक्शन डिव्हिजन, मिओसिस 2 इज मायटोसिस. पण मेन जी हे आहे ती रिडक्शन डिव्हिजन आहे, दॅट इज मिओसिस आहे. आता हे दोन सेल सोडले म्हणजे ओव्हरी मधल्या सेल्स सोडल्या ज्याला जर्मायनल सेल्स म्हणतात, किंवा टेस्टिस मधल्या जर्म सोडल्या त्याला जर्मायनल सेल्स म्हणतात. हे जर सेल्स सोडले तर उरलेल्या बॉडी मधल्या सगळ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो. आणि ह्या सगळ्या सोमॅटिक सेल्स डिप्लॉइड असतात, ज्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे ज्यांच्यामध्ये मायटोसिस होतं. तर अशा बॉडीमध्ये दोन सेल्स आहेत, एक आहे सोमॅटिक सेल आणि दुसरे आहेत जर्मायनल सेल्स किंवा त्याला जर्म सेल म्हणतात. जर्म सेल्स हे टेस्टीज म्हणजे पण परत टेस्टीज मेड अप ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या आत सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं लाइनिंग असतं जर्मायनल सेल्सचं. आणि ओव्हरीच्या आतली लाइनिंग असतं ते जर्मायनल सेल्स असतं. तर याच दोन सेल मध्ये फक्त मिओसिस होतं. बाकी बॉडी मधले जे बाकीचे सेल्स आहेत म्हणजे ज्याला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो, या सोमॅटिक सेल्स मध्ये मायटोसिस होतं. वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन बीइंग. सो आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे सेल्स आहेत, एक म्हणजे सोमॅटिक सेल आणि दुसरं म्हणजे जर्म सेल और जर्मायनल सेल. आता सोमॅटिक सेल जे आहेत यांच्यामध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत, बरोबर ना, दोन्ही क्रोमोझोम असतात. बेसिकली सोमॅटिक क्रोमोझोम्स सेल्स मध्ये असलेले क्रोमोझोम हे सोमॅटिक कॅरेक्टर्स दाखवतात, म्हणजे बॉडीचा कलर, बॉडीची हाईट, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर जर्मायनल सेल्स मध्ये असलेले क्रोमोझोम्स आहेत ज्याला आपण 2 एक्स आणि वाय क्रोमोझोम म्हणतो. जर्मायनल सेल्स मध्ये 22 ऑटोसोम्स पण असतात आणि 6 क्रोमोझोम पण असतात. तर हे 6 क्रोमोझोम सेक्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल, तयार होणारा इंडिव्हिज्युअल मेल आहे का फिमेल हे डिटरमाइन करतात. सो आपण तिकडे नको डिटेल मध्ये जाऊया, आपण एवढाच पार्ट फोकस करूया, सोमॅटिक सेल आणि जर्म सेल. सो बॉडी मध्ये दोन सेल्स आहेत, आयदर सोमॅटिक सेल और जर्म सेल्स. सो देर आर टू टाइप ऑफ सेल्स, somatic cell and germ cell. Now, all body cells of organism except sperm and ova are called somatic cell. बरोबर ना, स्पर्म आणि ओवा सोडून म्हणजे स्पर्म आणि एग म्हणजे जर्मायनल सेल सोडून जे काय ते सगळ्यांना सोमॅटिक सेल म्हणतात. द स्पर्म अँड ओवा आर जर्म सेल्स. दे बिलॉंग टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे थोडक्यात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये फक्त जर्म सेल्स आहेत. जर्म सेलला जर्मायनल सेल्स म्हणतात. आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स सोडून जेवढे बॉडीतले सेल्स आहेत त्यांना सगळ्यांना सोमॅटिक सेल असं म्हणतो. नाउ ह्या सेलचा जो स्टडी आहे, अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात हिस्टॉलॉजी. सो स्टडी ऑफ स्ट्रक्चर, सीलोम, etc. and arrangement of tissue is called as histology.
सो हिस्टॉलॉजी चा फादर कोण आहे, म्हणजे कोणी डिस्कवर केलं हिस्टॉलॉजी? द फादर ऑफ हिस्टॉलॉजी इज बेरी फ्रँकोइस झेवियर Hatchett in 1771, 1802. त्याचा स्पॅन होता. इट इज अ फ्रेंच anatomist and pathologist discovered tissue and he was known as father of histology. त्याला फादर ऑफ हिस्टॉलॉजी असं म्हणतात. नो, आता बेसिकली आपल्याला बघायचं आहे टिश्यू आर ऑर्गनाइज इन स्पेसिफिक प्रपोर्शन अँड पॅटर्न टू फॉर्म ए ऑर्गन लाईक स्टमक, लंग्स, किडनी, हार्ट. सगळे टिश्यू आहेत हे सगळे वेल ऑर्गनाइज होतात, एकत्र येतात आणि एकत्र येऊन स्पेसिफिक ऑर्गन तयार करतात. आपल्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे. डिव्हिजन ऑफ लेबर ह्याचा अर्थ काय, तर प्रत्येक ऑर्गन स्पेसिफिक सिस्टीम तयार केल्यानंतर ही सिस्टीम त्याचं स्पेसिफिक फंक्शनच करते. डायजेस्टिव्ह सिस्टीम परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन, नर्वस सिस्टीम परफॉर्म द फंक्शन ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स, excretory system perform the function of filtration, okay, that is removal of nitrogenous waste product. So प्रत्येक सिस्टीम स्पेसिफिकली काम करते, स्पेसिफिक काम करते, त्याला म्हणतात डिव्हिजन ऑफ लेबर. Now when two or more organ perform common function by their physical and or chemical interaction, they together form an organ system, example digestive system, respiratory system, etc. Now the animal tissue are nothing but group of cells. Now what tissue made up of? Tissue made up of two parts. Tissue made up of two components. Aggregation of cells, okay, that we called as group of cells, and intracellular substance or matrix or ground substance. टिश्यू म्हणजे काय, तर असंख्य सेल्स एकत्र आले की टिश्यू तयार होते. टिश्यू म्हणजे असंख्य सेल्स ज्याला आपण ग्रुप ऑफ सेल्स म्हणतो आणि दोन सेल्सच्या मध्ये असलेली स्पेस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक दोन सेल्सच्या मध्ये, प्रत्येक सेल्सच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसला आपण म्हणतो, किंवा ती स्पेस आहे त्या स्पेस मध्ये जे सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला म्हणतो आपण इंटर सेल्युलर सबस्टन्स, किंवा त्याला मॅट्रिक्स म्हणतो, किंवा त्याला ग्राउंड सबस्टन्स म्हणतो. सो बेसिकली टिश्यू मेड अप ऑफ टू थिंग्स. टिश्यू दोन गोष्टीने बनलेला आहे, दोन प्रकाराने बनलाय. टिश्यू मेड अप ऑफ टू पार्ट्स, ग्रुप ऑफ सेल्स अँड द सबस्टन्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन दी सेल. इन बिटवीन दी सेल, नॉट इनसाइड दी सेल, इन बिटवीन दी सेल, सेल्सच्या मध्ये, दोन सेल्सच्या मध्ये असलेला जो सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सला आपण इंटरसेल्युलर सबस्टन्स म्हणतो, किंवा त्याला मॅट्रिक्स म्हणतो, किंवा त्याला ग्राउंड सबस्टन्स म्हणतो. सो दिस इज टिश्यू मेड अप ऑफ टू पार्ट्स. नाउ टिश्यू इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू, आता ह्युमन मध्ये चार प्रकारचे टिश्यू ब्रॉडली क्लासिफाइड झाले. इन ह्युमन बिंग और इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द टिश्यूज आर क्लासिफाइड इनटू basically four types, or broadly classified as epithelial tissue, then connective tissue, then muscular tissue and nervous tissue. So animal tissue is broadly classified into epithelial tissue, muscular tissue, or you can say second connective tissue, muscular tissue and nervous tissue. Now आता आपण प्रत्येक टिश्यू इन डिटेल मध्ये बघणार आहोत. पहिला बघणार आहोत epithelial tissue. Now first tissue we discuss epithelial tissue. Now epithelial tissue, what is the characteristics of epithelial tissue? बघा प्रत्येक टिश्यूचा characteristics आहे. Now epithelial tissue is the outermost covering tissue present on inner and outer body surface. Epithelial tissue is characterized by, so here question will give the characteristics of epithelial tissue. प्रत्येक टिश्यूला characteristics आहे. The epithelial tissue is characterized by, first, the cells are compactly arranged. epithelial tissue मध्ये सगळ्या सेल्स एकमेकांच्या एकदम जवळ असतात. ऑब्विसली सेल जर एकदम जवळ असतील तर दोन सेल्सच्या मध्ये असणारं सबस्टन्स आहे ज्याला आपण ग्राउंड सबस्टन्स म्हणतो किंवा मॅट्रिक्स म्हणतो, हे पण कमी असणार. सो पहिलं कॅरेक्टर, सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. सेकंड, ऍज सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज द मॅट्रिक्स और इंटरसेल्युलर सबस्टन्स और ग्राउंड सबस्टन्स इज व्हेरी लेस. Third and very important, cells are based on or rest on non-cellular membrane called basement membrane. First, the cells are compactly arranged. Due to compact arrangement of cells, intercellular substance or matrix or ground substance is very less. Now, cells are based on or rest on non-cellular membrane called as basement membrane. So, जेवढ्या म्हणून epithelial tissue आपण बघणार आहोत त्या सगळ्या epithelial tissue कशावरती रेस्ट केलेले असतात, ठेवलेले असतात, बसवलेले असतात, बेसमेंट मेम्ब्रेन वरती, which is a non-cellular membrane.
Now, blood supply is absent and cells are nourished by lymph. यांना lymph ने nourishment मिळते. And very important thing, the epithelial tissue has capacity to divide and redivide. So capacity of self renewal and repair. Repair होतात ते. Okay, and it has good capacity of regeneration. Regeneration होऊ शकतात. So these are the characteristics of epithelial tissue. So characteristics of epithelial tissue are cells are compactly arranged. As cells are compactly arranged, the intercellular substance or matrix or ground substance is very less. Cells are based on or rest on basement membrane. There is blood supply is absent, but cells are nourished by or takes place by lymph. Now cells have capacity to divide and redivide. So they have capacity of regeneration. So this is the characteristics of epithelial tissue. Now epithelial tissue, so function काय? Now you know that though it is the outermost covering tissue, the outermost covering tissue असेल तर the main function असणार protection. So outermost covering tissue protection. Second one is it also helps in absorption, then transport, then filtration, then secretion, and one another function is there, the reception of stimuli. So अजून हे पण एक function आहे. So these are the functions of epithelial tissue. So epithelial tissue is the outermost covering tissue which form a covering. Okay. Now epithelial tissue is characterized by cells are compactly arranged. As cells are compactly arranged, intercellular substance are very less. म्हणजे काय? तर बघा आपण विटा घेतो ना, विटा दोन विटांच्या मध्ये सिमेंट ठेवतो, लावतो वीट जोडण्यासाठी. जर दोन विटांच्या मधलं अंतर जास्त असेल तर तुम्हाला सिमेंट जास्त लागणार भरायला. जर दोन विटा एकमेकांच्या जवळ असतील तर मॅट्रिक्स सिमेंट जे आहे ते कमी लागणार. एपिथेलियल टिश्यू मध्ये काय असतं, सेल एकमेकांच्या इतक्या जवळ असतात की दोन सेल मध्ये जर जे मटेरियल आहे, मॅट्रिक्स आहे, हे मॅट्रिक्स एकदम कमी असतं. आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ना कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये मुळात सेल्स कमी आहेत आणि त्यामुळे मॅट्रिक्स जास्त आहे. त्यामुळे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत वेगवेगळ्या टिश्यूचे. ह्या टिश्यूचा एक कॅरेक्टरिस्टिक फीचर असं आहे की सेल्स मुळात कॉम्पॅक्टली अरेंज आहेत आणि कॉम्पॅक्टली अरेंज असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेली जी काही स्पेस आहे ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर सबस्टन्स आहे किंवा ग्राउंड सबस्टन्स आहे किंवा मॅट्रिक्स आहे अतिशय कमी आहे. फंक्शन आहे प्रोटेक्शन, absorption, transport, filtration, secretion and reception of stimuli. Now epithelial tissue, now आता आपण प्रत्येक टिश्यू फोकस करणार. पहिला आपण epithelial tissue बघणार आहोत डिटेल मध्ये. So epithelial tissue is classified into two types. There are two types of epithelial tissue. One is simple epithelium and second one is compound epithelium. Now याचा शब्दशः अर्थ असा आहे, in simple epithelium when cells are arranged in single row only, म्हणजे सेल्स फक्त एकाच रो मध्ये असतील तर त्याला म्हणतात सिंपल एपिथेलियम. अँड कंपाऊंड एपिथेलियम व्हेन सेल्स आर अरेंज इन डिफरंट लेयर्स कॉल्ड ॲज स्ट्राटा, देन इट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड एपिथेलियम. आपण ट्रेनने प्रवास करताना म्हणजे थ्रू ट्रेनने बघा 3 टायर 2 टायर असे असतात. म्हणजे काय, स्ट्रॅटिफिकेशन केलेलं असतं. 3 टायर 2 टायर स्लीपिंग कोच असतात ना, ते 2 किंवा 3 टायर असतात, त्याला म्हणतो आपण स्ट्राटा. सो कंपाऊंड एपिथेलियम मध्ये काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्सचा लेअर असतो म्हणून त्याला कंपाऊंड एपिथेलियम म्हणतात. हा सर्वात मेन डिफरन्स आहे सिंपल एपिथेलियम आणि कंपाऊंड एपिथेलियम. इन सिंपल एपिथेलियम सेल्स आर अरेंज इन सिंगल रो ओनली, वेर इन कंपाऊंड एपिथेलियम सेल्स आर अरेंज इन मेनी लेयर्स कॉल्ड ॲज स्ट्राटा. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम जे आपण पुढे बघणार. सो नाउ वी फोकस ऑन सिंपल एपिथेलियम. सो व्हॉट इज सिंपल एपिथेलियम? In simple epithelium or simple epithelium is made up of single layer of cells and function as a lining for body cavities, duct and tube. Body cavities ला आतनं duct ना आणि tubes ना कव्हरिंग करायचं काम करतात. ओके. नाउ ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन, बघा आता सिंपल एपिथेलियम वेगवेगळ्या आकाराचे, देअर आर डिफरंट शेप्स, लोकेशन अँड फंक्शन. फंक्शन पण वेगळी आहेत, त्यांची लोकेशन पण वेगळी आहे, त्यांचे स्ट्रक्चर पण वेगळी आहेत. So on the basis of their structure, function and location, simple epithelium is further divided into different types. So on the basis of structural modification of the cell, the simple epithelium is further divided into 3 types. Actually it is a basic main 3 types आहेत, पण ते एकूण 5 आहेत. पहिले मी आपण एक सांगतो मग तुम्हाला कळेल की 3 टाइप कसे. Now first one is squamous epithelium, second one is cuboidal epithelium, third one is columnar epithelium. Actually ना हे 3 बेसिक आहेत. स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे नावाप्रमाणे स्क्वॅमस म्हणजे फ्लॅट सेल्स असतात या. ओके. क्युबॉइडल एपिथेलियम म्हणजे क्यूब सारख्या आकाराच्या असतात आणि कॉल्युमिनार एपिथेलियम म्हणजे कॉलम लाईक इलॉंगेटेड सेल्स असतात.
आता क्युबॉइडल एपिथेलियम आणि कॉल्युमिनार एपिथेलियम मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन होऊन दुसरे एपिथेलियम तयार होतात, बरोबर ना. पहिलं ते म्हणजे सिलेटेड एपिथेलियम. सिलेटेड एपिथेलियम म्हणजे काय, तर सिलेटेड एपिथेलियम हा मॉडिफाईड कॉल्युमिनार किंवा मॉडिफाईड क्युबॉइडल एपिथेलियम असतो. म्हणजे जर क्युबॉइडल किंवा कॉल्युमिनार एपिथेलियमला सिलिया असतील तर त्याला सिलेटेड एपिथेलियम म्हणतात. त्याच्यानंतर ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्युलर एपिथेलियम पण क्युबॉइडल किंवा कॉल्युमिनार, पण ग्लँड्स आहेत, सो बेसिक फंक्शन इज सिक्रिशन आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सेन्सरी एपिथेलियम. ह्या पण क्युबॉइडल किंवा कॉल्युमिनार असतात. सो ऍक्च्युअल बेसिक तीनच आहेत, स्क्वॅमस, क्युबॉइडल अँड कॉल्युमिनार. त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं. सो जेव्हा सिलेटेड एपिथेलियम म्हणणार तेव्हा मी सिलेटेड एपिथेलियम इज ए मॉडिफाईड कॉल्युमिनार और क्युबॉइडल एपिथेलियम असं मी टर्मिनॉलॉजी वापरणार. जेव्हा ग्लँड्युलर एपिथेलियम म्हणणार तेव्हा मॉडिफाईड कॉल्युमिनार किंवा क्युबॉइडल एपिथेलियम असं म्हणणार. सो बेसिक तीनच आहेत, स्क्वॅमस एपिथेलियम, क्युबॉइडल एपिथेलियम, कॉल्युमिनार एपिथेलियम. पण आपण बघताना हे सगळे बघणार, कोणते, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉल्युमिनार, सिलिएटेड, ग्लँड्युलर, सेन्सरी. नावाप्रमाणे येतात. स्क्वॅमस म्हणजे फ्लॅट, क्युबॉइडल म्हणजे क्यूब लाईक, कॉल्युमिनार म्हणजे इलॉंगेटेड, सिलिएटेड म्हणजे हॅव्हिंग सिलिया, ग्लँड्युलर म्हणजे सेल्स आर सिक्रेटेड इन फंक्शन, सिक्रेट ग्लँड्स असतात सगळ्या सिक्रेटेड, अँड सेन्सरी मीन्स दे receive the stimulus or you can say sense. So there are total 5 types, 6 types of epithelium, simple epithelium, ज्याच्यामध्ये cells are arranged in single row only. So squamous, cuboidal, columnar, ciliated, glandular, sensory. मग यातला पहिला आपण बघणार आहोत squamous epithelium. Now आता इथपर्यंत पहिले कोणाला काय डाऊट आहे का बघा, शंका आहे का बघा, मग आपण पुढे जाऊया. इफ यू हॅव एनी डाऊट, या सगळ्या आता जो काय आपण पाठ बोलू त्याच्यामध्ये काही काही डाऊट्स आहेत का तुम्हाला, तर पुढे जाऊया. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. इफ यू हॅव एनी डाऊट और एव्हरीथिंग इज क्लिअर, इफ एव्हरीथिंग इज क्लिअर देन वी मूव्ह फर्दर. आपण पुढे जाऊया मग. हा ओके ओके. लिम्फ म्हणजे काय माहिती का, बघा ब्लड सारखा असणारी एक फ्लुइड आहे. जसं ब्लड आहे ना तसंच लिम्फ आहे. आणि लिम्फ आहे त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे, लिम्फ हे कलरलेस आहे. ब्लड हे कलरलेस नाही. ब्लड इज ब्राईट रेड इन कलर. ओके, ब्लड इज ब्राईट रेड इन कलर. लिम्फ मध्ये काय नाहीये, ब्लड आणि लिम्फ सेम आहे. फक्त लिम्फ मध्ये ना ब्लड मधले काही कॉम्पोनंट नसतात. म्हणजे कोण नाहीत माहितीये का, ब्लड मध्ये हे नाहीये, ब्लड प्लेटलेट्स नाहीयेत. ओके, जे कोॲग्युलेशन म्हणजे ब्लड क्लॉटिंगच्या कामी मदत करतात. आय एम टॉकिंग अबाउट लिम्फ. लिम्फ मध्ये ब्लड प्लेटलेट्स नाहीयेत. लिम्फ मध्ये इरिथ्रोसाइट्स नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ना इरिथ्रोसाइट नसल्यामुळे हिमोग्लोबिन नाहीये, आणि हिमोग्लोबिन नसल्यामुळे त्यांचा कलर रेड नाहीये. आपल्या ब्लडला कलर हिमोग्लोबिनमुळे येतो. लिम्फ आणि ब्लड मध्ये हा मेन फरक आहे की ब्लड मध्ये जे कॉम्पोनंट आहे सगळे कॉम्पोनंट लिम्फ मध्ये असतात एक्सेप्ट ब्लड प्लेटलेट्स, इरिथ्रोसाइट्स आणि काही सम प्रोटीन्स. हॅलो, जरा हे लिम्फ मधला दुसरा काय प्रश्न विचारला, मी इकडे गेलो नाही, मला लक्षात नाही आलं माझ्या. दुसरा काय प्रश्न विचारला तुम्ही? विक्रांत बाळा म्यूट कर. सो लिम्फ आणि ब्लड मध्ये हा एक मेन फरक आहे. अदरवाईज जिकडे ब्लड पोहोचू शकत नाही तिकडे लिम्फ सेल्सला प्रोव्हाइड करतो. Now sensory also modified tissue. Yes, it is also modified tissue. तो पण मॉडिफाईड टिश्यू आहे. ऍक्च्युली बेसिक तीनच टिश्यू आहेत बाळांनो, स्क्वॅमस आहे, क्युबॉइडल आणि कॉल्युमिनार आहे. यांच्यापासून हे तीन तयार झाले. आता तुमच्या बुक मध्ये ना ग्लँड्युलर एपिथेलियम नाहीये, दिलेलंच नाहीये, आणि सेन्सरी एपिथेलियम पण दिलेलं नाहीये. ओके, पण तो आपल्याला तुम्हाला शिकायचा आहे किंवा एक्स्ट्रा म्हणून बघायचा आहे इन्स्टिट्यूटच्या दृष्टीने. सो हे सगळे टिश्यू बघायचे. अजून कोणाला काय डाऊट आहे? इफ यू एनी डाऊट
अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा मला हा प्लीज. जाऊया पुढे आपण. विल मूव. ओके, ठीक आहे. So now we start with first epithelium, that is called squamous epithelium. No, आता बघा एक लक्षात ठेवा, हे शिकताना आपण कसं बघायचं बघा. पहिला पार्ट बघणार आपण लोकेशन, लक्षात ठेवायला बरं पडणार. लोकेशन म्हणजे कुठे मिळतात, कुठे त्यांचा ऑकरन्स आहे, वेअर इट इज सिच्युएटेड, दॅट इज कॉल्ड लोकेशन. सेकंड वन त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आणि थर्ड त्याचं फंक्शन. एवढ्या 3 पार्ट मध्ये आपण बघणार. सो स्क्वॅमस एपिथेलियम लोकेशन, वेअर इट इज प्रेझेंट और फाउंड. सेकंड, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम, स्क्वॅमस एपिथेलियमचं स्ट्रक्चर कसं आहे आणि स्क्वॅमस एपिथेलियमचं फंक्शन कसं आहे. सो आपण हे स्ट्रक्चर, लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन 3 पार्ट बघणार आहोत. सो फर्स्ट पार्ट बघूया आपण. पहिला एपिथेलियल टिश्यू बघूया, दॅट इज स्क्वॅमस एपिथेलियम. नाउ location of squamous epithelium, where it is found. Squamous epithelium is found in blood vessels, alveoli and coelom. So कुठे कुठे असतात तर they are found in blood vessel मध्ये म्हणजे आर्टरी वेन कॅपिलरीज मध्ये, त्याच्यानंतर alveoli, ओके, दॅट इज एअर सॅक, आणि सीलोम मध्ये. नाउ स्ट्रक्चर कसं आहे स्क्वॅमस एपिथेलियमचं. Now, in squamous epithelium or in this tissue, the cells are flat असतात, thin and polygonal with irregular margin. म्हणजे कसेही ते अरेंज केलेले असतात. पॉलिगॉनल्स असतात. सरफेस व्ह्यू ने बघितलं तर तुम्हाला ते पॉलिगॉनल दिसतात. फ्लॅट असतात. The cells of the tissue are fit together like a tiles. जसे आपल्या घरामध्ये टाइल्स असतात ना, जे एकमेकाला जोडलेले असतात जवळ, ओके, तसे टाइल्स एकमेकाला जवळ जोडलेले असतात. आणि टाइल्स ऑफ फुटफॉल, आणि हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड एज पेवमेंट एपिथेलियम, आणि म्हणून त्याला आपण पेवमेंट एपिथेलियम असं सुद्धा म्हणतो. सो स्क्वॅमस एपिथेलियम इज ऑल्सो कॉल्ड एज पेवमेंट एपिथेलियम. नाउ सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज, cells are flat, thin, polygonal with irregular margin, okay, and